विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात सारथी संशोधन विभागाची पार्श्वभूमी. ब्रिटिश तत्ववेत्ता फ्रान्सिस बेकन यानं 17व्या शतकात नॉलेज इज पॉवर असं विधान केलं होतं. त्याला 3 शतकांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. या काळात विज्ञान व तंत्रज्ञानानं अपूर्व भरारी घेतली आहे, ज्यामुळं मानवानं विविध क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली आहे. विशेषतः संगणक युगाच्या आगमनानंतर ज्ञान आणि माहिती यांचा स्फोट झाला आहे. ज्ञानाचं महत्त्व पूर्वी देखील होतं, मात्र त्याचा प्रसार फारसा नव्हता. पूर्वी मोजके लोकच ज्ञान मिळवू शकत असत, त्यावर आधारित समाजात मार्गदर्शन करीत असत. आज माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं ज्ञान संपादन करण्याची संधी प्रत्येकाला उपलब्ध झाली आहे. तथापि माहिती म्हणजेच ज्ञान नव्हे. माहितीचं रूपांतर ज्ञानात करण्यासाठी विश्लेषण, वर्गीकरण आणि निष्कर्ष यासारख्या प्रक्रिया आवश्यक आहेत, ज्यात मानवी बुद्धिमत्तेचा महत्त्वाचा वाटा असतो. मानवी विकासासाठी प्रशिक्षित व प्रतिभावंत मनुष्यबळाची गरज भासते, जी सहज उपलब्ध होत नाही. या उद्दिष्टांसाठी सक्षम संशोधन विभागाची उभारणी आवश्यक ठरते. संशोधनाची व्याप्ती अत्यंत विशाल असली तरी सारथी संस्थेच्या उद्दिष्टानुसार संशोधनाची दिशा निश्चित केली जाऊ शकते. सारथी ही संस्था मुख्यतः मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करत आहे. त्यात सतत उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाययोजना सुचवण्यासाठी संशोधन करणं आवश्यक आहे. सारथी संशोधन विभागामार्फत एम.फिल, पी.एच.डी. आणि इतर उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी अधिछात्रवृत्ती देण्यात येते. या निवडीसाठी काही निकष लावलेले आहेत. संशोधनाच्या विविध क्षेत्रामध्ये अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानवशास्त्र, कृषी, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, मानसशास्त्र, संगणकशास्त्र, माहिती तंत्रशास्त्र यांचा समावेश असेल. संशोधनामध्ये सर्वेक्षण, प्रश्नावली तयार करणं, विश्लेषण करून योग्य निष्कर्ष काढणं हे महत्त्वाचं आहे. सामाजिक समस्या एकांगी पद्धतीनं सोडवता येत नाहीत, त्यामुळं आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन ठेवून संशोधन होणं गरजेचं आहे. सारथी संशोधन विभागासाठी विशेष तज्ज्ञांची फळी पूर्ण वेळ कार्यरत आहे. संशोधनासाठी योग्य मनुष्यबळ आणि सुसज्ज ग्रंथालयाची उभारणी सारथीच्या माध्यमातून केली गेली आहे. सारथी मार्गदर्शन संशोधन विभागाच्या माध्यमातून विशेष प्रकल्प राबवले जातात. त्यामध्ये लक्षित गटाच्या पात्र उमेदवारांना एम.फिल, पी.एच.डी. उच्च शिक्षणासाठी विविध अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा उद्देश शैक्षणिक स्तर उंचावणे आणि विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात प्रोत्साहन देणे हा आहे. सारथीच्या या संशोधन प्रकल्पामुळं विद्यार्थ्यांचं जीवनमान उंचावून समाजाच्या प्रगतीसाठी नवा मार्ग उघडलेला आहे. सारथी संस्थेच्या या अधिछात्रवृत्ती योजना लक्षित गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करतील, तसंच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावतील. सारथी संस्थेनं 2030 पर्यंतच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी भविष्यकालीन योजनांचा आराखडा 2030 तयार केला आहे. यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास साधण्याच्या उद्देशानं 3 मुख्य उद्दिष्ट आणि 82 उपउद्दिष्टांची योजना तयार करण्यात आली आहे. या आराखड्यात राज्यातील आणि देशातील तज्ज्ञ आणि नागरिकांकडून मिळालेल्या सूचनांचा विचार करून योजनांची आखणी करण्यात आली आहे. योजनांचे विभागनिहाय वर्गीकरण करून 2030 पर्यंत साध्य करायची उद्दिष्ट निश्चित केली आहेत. विविध माध्यमातून 960 व्यक्तींपैकी 363 लोकांनी दिलेल्या अभिप्रायांचा विचार करण्यात आला. आराखड्याच्या तयारीसाठी विविध बैठका घेण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्थेचे अधिकारी सहभागी होते. या बैठका विविध विभागाच्या भविष्यातील योजनांसंबंधित चर्चा करण्यासाठी घेतल्या गेल्या. संपूर्ण प्रक्रियेमध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि लोकांचा अभिप्राय यांचा समावेश आहे, ज्यामुळं संस्थेच्या उद्दिष्टांची प्रभावीपणे पूर्तता होऊ शकेल. सारथी बदलाची नवी दिशा. 2018चा जून महिना. महाराष्ट्र सरकारनं एक ऐतिहासिक पाऊल उचललं. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी या संस्थेची स्थापना. ही फक्त एक संस्था नव्हती, तर महाराष्ट्राच्या मराठा, कुणबी व तत्सम समाजाच्या प्रगतीचा नवा अध्याय होता.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि फुले यांच्या प्रेरणेनं पुढे आलेल्या या उपक्रमानं राज्याच्या प्रत्येक घटकाला प्रगतीच्या प्रवाहात सामील करण्याचा वसा घेतला. संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रकाशाचा किरण. दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि आत्महत्या अशा अंधकारमय वातावरणात शेतकरी जगत होते. सारथीनं त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण आणला. कृषी उत्पादन महोत्सवांमुळे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादनं ब्रँडिंग करून जागतिक बाजारात पोहोचवण्याची संधी मिळाली. ड्रोन तंत्रज्ञान, मधुमक्षिका पालन आणि अन्न प्रक्रिया प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना नवीन कौशल्य आत्मसात करता आली. शेतकरी उत्पादक संस्थांच्या बळकटीकरणासाठी विशेष योजना राबवून त्यांच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना दिली. विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा दीपस्तंभ सारथी. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयार करू शकत नव्हते. त्यांच्याकडे संसाधनं नव्हती. सारथीनं यासाठी पुढाकार घेतला. शिष्यवृत्ती योजना आणि प्रवेशपूर्व प्रशिक्षण केंद्रांमुळे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकडे वाटचाल सुरू केली. यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी खास प्रशिक्षण उपक्रमांमुळे अनेक तरुणांनी आपल्या स्वप्नांना गवसणी घातली. कौशल्य विकासानं उभारलेले रोजगार. तरुणांच्या हातांना काम देणं हे सारथीचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. कृषीपूरक उद्योग आणि मार्केटिंगच्या प्रशिक्षणानं तरुणांना स्वयंरोजगारासाठी तयार केलं. ड्रोन तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया उद्योग आणि इतर तंत्रज्ञानामध्ये कौशल्य वाढवण्याच्या कार्यक्रमांनी तरुणांची नवीन पिढी निर्माण झाली. इतिहास जपणारी आणि समाजाला जोडणारी संस्था सारथी. सारथीनं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाला जपण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या कार्याचा दस्तऐवज तयार करून इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. ग्रंथालय, अभ्यासिका आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजाला ज्ञान आणि संस्कृतीनं जोडलं. सामाजिक न्यायाचा वसा. सारथी फक्त आर्थिक आणि शैक्षणिक मदतीपुरती मर्यादित नव्हती. सामाजिक बदल घडवणं हा तिचा मुख्य हेतू होता. अंधश्रद्धा निर्मूलन, महिलांचं सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणा या माध्यमातून सारथीनं राज्यभर जनजागृती केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सामूहिक शेततळे योजना आणि कृषी पर्यटन कार्यक्रम राबवून त्यांना नवीन संधी दिल्या. यशाचा प्रवास. सारथीनं केलेल्या कामाचा यशोसारथी अहवाल प्रकाशित झाला, ज्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या आयुष्याला दिशा मिळाल्याचे दाखले होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षातून मोठी मजल मारली, तर ग्रामीण भागात आर्थिक समृद्धीचा नवा प्रवाह सुरू झाला. आज सारथी फक्त एक संस्था नाही, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकासाठी बदलाचा दीपस्तंभ आहे. ग्रामीण भाग, शेतकरी, विद्यार्थी आणि तरुण यांच्या आयुष्यात नवी ऊर्जा भरून राज्याच्या भविष्याला नव्या दिशा देण्याची संस्था म्हणजे सारथी. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमध्ये सारथी संस्थेचे 18 IAS, 20 IPS, 13 IRS, 1 IFS, 8 IFOS, 15 CAPF, 1 IES आणि 19 इतर अशा विविध पदांवर एकूण 95 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये वर्ग 1 पदावर 167, वर्ग 2 पदावर 580 अशा एकूण 747 सारथीच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. बँकिंग विभागाच्या IBPS परीक्षेमध्ये सारथी संस्थेचे 51 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यांना राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नोकरी लागलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व 358 तालुक्यातून 80,000 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांपैकी 3,995 विद्यार्थ्यांना नोकरी मिळालेली आहे. श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम योजना. सारथी इंडो जर्मन टूल रूम अंतर्गत 908 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या 242 विद्यार्थ्यांना नोकरी लागलेली आहे. अधिछात्रवृत्ती. सारथीतर्फे 3,078 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात आली. त्यापैकी 210 विद्यार्थ्यांची PhD पूर्ण झालेली असून 96 विद्यार्थ्यांना नोकरी लागलेली आहे. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून इयत्ता 9वी ते 12वीत शिकणाऱ्या 74,004 विद्यार्थ्यांना 71.4 कोटी त्यांच्या खात्यात वर्ष 2024-25 मध्ये जमा केले आहेत. इमारत बांधकाम. छत्रपती शिवाजी महाराज संकुल.
सारथी संस्थेचे पुणे येथे मुख्यालय आहे. तसंच खारघर मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर इथं छत्रपती शिवाजी महाराज संकुल विभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये विभागीय कार्यालय, 500 मुलांचे वसतिगृह, 500 मुलींचे वसतिगृह, 300 विद्यार्थ्यांची अभ्यासिका व कोल्हापूर इथं छत्रपती शाहू महाराजांचे संग्रहालय बांधण्यात येत आहे. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात एकूण 7.90 हेक्टर म्हणजेच 19 एकर 30 गुंठे बिगर शेती जमीन शासनानं विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. त्यावर 1188.33 कोटींच्या इमारतीच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. बांधकामे प्रगतीपथावर आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत शिष्यवृत्ती. या शिष्यवृत्ती अंतर्गत आतापर्यंत 209 विद्यार्थ्यांना रक्कम रुपये 2,76,62,00,000 वाटप केलेले असून हे विद्यार्थी भारतातील IIT, एम्स, मेडिकल कॉलेज, सीडॅक, अभियांत्रिकी महाविद्यालय अशा विविध शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 14 विद्यार्थ्यांना सन 2023-24 मध्ये 2.38 कोटी व सन 2024-25 मध्ये ऑक्टोबर अखेर 2 विद्यार्थ्यांना 34.74 लाख इतकी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. सन 2024-25 करिता विद्यार्थी निवडीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम. या योजनेअंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील 128 विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ड्रोनमार्फत पिकांवर फवारणी करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यावर रक्कम रुपये 50,62,00,000 एवढा खर्च ऑक्टोबर 2024 अखेर झालेला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास या कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाच्या MSIS अंतर्गत नोंदणी झालेल्या 7 संस्थांमधून 46 विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून ऑक्टोबर 2024 अखेर 43,80,000 इतका खर्च झालेला आहे. सारथी संस्थेची निधी उपलब्धता. सारथी संस्थेमार्फत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विविध योजनेअंतर्गत 31 सहाय्यक अनुदान अंतर्गत 109.32 कोटी निधी प्राप्त झालेला असून 35 भांडवली मत्तेची निर्मितीसाठी अनुदान 45.66 कोटी इतका निधी प्राप्त झालेला आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात पुढील प्रमाणे निधी अर्थसंकल्पात मंजूर केला आहे. 31 खाली योजनांसाठी निधी 137 कोटी, 35 खाली भांडवली मत्ता निर्मितीसाठी 150 कोटीचा निधी, एकूण 287 कोटी. सन 2024-25 या आर्थिक वर्षात शासनामार्फत रुपये 300 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पीय झाली असून यामध्ये रुपये 150 कोटी बांधकामाकरिता, 137 कोटी विविध उपक्रमांसाठी व उर्वरित निधी अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन मानधनाकरिता तरतूद करण्यात आलेली आहे.